नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून. जत तालुक्यातील सोनलगी येथील श्री सिद्धरामेश्वर देवाच्या यात्रेची विविध कार्यक्रमांनी सांगता. सोनलगी तालुक्यात जत येथील सिद्ध क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर देवाची वार्षिक यात्रा विविध उपक्रम कार्यक्रमांनी करण्यात आली. मंगळवार दिनांक 13 जानेवारी पासून मोठ्या भक्तिभावात व पारंपरिक उत्साहात यात्रा सुरू झाली. सिद्धरामेश्वर देवाचे जन्मस्थळ म्हणून सोनलगी सुक्षेत्र प्रसिद्ध आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी उपस्थित होते. कुस्ती, नंदीध्वज, मिरवणूक, कन्नड नाटकाचं आयोजन या विविध उपक्रमांनी यात्रा अतिशय उत्साहात संपन्न झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी भोगी तर मकर संक्रांती निमित्त होम अग्नी कार्यक्रम धार्मिक विधीसह पार पडले. तर दिनांक 15 रोजी जंगी कुस्तीचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक नंदीध्वज मिरवणूक यात्रा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. भाविकांच्या करमणुकीसाठी यात्रेनिमित्त दिनांक 14 व 15 जानेवारी रोजी सायंकाळी कन्नड नाटकाचं आयोजनही करण्यात आले. हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती लावल्याने व या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे यात्रेला अधिक रंगत आली. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या यात्रेचे चेअरमन शिवगोंडा बिराजदार, पोलीस पाटील सचिन कुंभार, सरपंच सौ कोळी, उपसरपंच राजू पाटील तसेच यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी महत्त्वाचे सहकार्य केले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घेतला.